नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मिथुन राशीचे जुलै महिन्याचे राशी भविष्य कसा असेल जुलै महिना मिथुन राशीच्या लोकांसाठी आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घ्या. तुमची जर मिथुन राशी असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण काय होणार काय नाही होणार याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मित्रांनो, जुलै महिन्यात हा महिना तुमच्यासाठी काही चांगले तर काही वाईट असे मिश्र परिणाम घेऊन येणारा असेल. करिअर आणि आरोग्याच्या बाबतीत सामान्य काळ असेल, पण कौटुंबिक बाबतीत हा चांगला काळ असणार आहे. करिअरच्या बाबतीत तुमच्यावर खूप काम आणि अतिरिक्त जबाबदारी असेल, त्यामुळे तुमच्यासाठी थोडा कठीण काळ असणार आहे. कधीकधी यामुळे तुम्हाला विश्रांती न घेता आणि थकवा जाणवू शकतो. तुम्हाला कोणी समजून घेत नाही आणि कोणी तुमचं ऐकत नाही अशी भावनाही तुमच्यात निर्माण होऊ शकते. पहिल्या 2 आठवड्यात तुमची अशीच परिस्थिती असेल आणि शेवटचे 2 आठवडे थोडे चांगले जातील. जे नोकरी बदलण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा नवीन नोकरी शोधत आहेत त्यांना अपेक्षित परिणाम मिळवण्यासाठी खूप जास्त मेहनत करावी लागेल. आर्थिक बाबतीत तुमच्यासाठी सामान्य काळ असणार आहे, कारण खर्च जास्त होणार आहे आणि ते तुम्ही नियंत्रित करू शकणार नाही. तुम्हाला आरोग्य आणि कुटुंबासाठी पैसे खर्च करावे लागू शकतात. तुम्ही लक्झरी वस्तूवरही काही पैसे खर्च करू शकतात. गुंतवणुकीसाठी हा चांगला महिना अजिबात नाही. गरजेपेक्षा जास्त पैसे हातात ठेवू नका. या महिन्यात कौटुंबिक जीवन चांगले राहील. तुमच्या जोडीदाराला आणि इतर कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुम्हाला समस्यांवर मात करण्यासाठी थोडे धैर्य सुद्धा मिळणार आहे. तुम्ही कौटुंबिक कार्यक्रमातही सहभागी होऊ शकतात. तुमच्या भावंडांपैकी एकाला आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत हा महिना सामान्य राहील. तुम्हाला डोळे आणि उष्णतेशी संबंधित समस्यांचा त्रास होऊ शकतो. डोळ्यांना वारंवार आराम देण्याचा प्रयत्न करा आणि आरोग्य समस्यावर मात करण्यासाठी योग्य आहार घ्या. तुम्हाला पाठदुखी आणि डोकेदुखीचीही समस्या होऊ शकते. योग्य काळजी घ्या, आराम करा. बिझनेसमॅन लोकांसाठी ही वेळ सामान्य असणार आहे. व्यवसायात हळूहळू वाढ होईल, सरासरी उत्पन्न होईल. 3ऱ्या आठवड्यापासून तुम्ही तुमच्या व्यवसायात वाढ आणि उत्पन्नाचा वाढ पाहू शकतात. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा चांगला महिना अजिबात नाही. विद्यार्थ्यांची अभ्यासात एकाग्रता आणि रस कमी असेल. पहिल्या भावात सूर्य असल्याने त्यांना खूप राग आणि तणाव येईल. त्यांनी संयम ठेवावा आणि अपेक्षित परिणाम मिळवण्यासाठी कठोर परिश्रम नक्की करावे.